आमची ती तयारी, औक्षण वगैरे छानपैकी करून घेतलं. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर जी तयारी असते ती खरंच खूप मोठी असते. त्या तयारीमध्ये आपल्याला बॅगमध्ये प्रत्येक गोष्ट घ्यायची असते. एका गोणीमध्ये सगळा आपला संसार असतो असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. जितकी उत्सुकता आहे तितकीच आम्हाला काळजीसुद्धा आहे. त्यांची पहिलीच वारी आहे, ती यशस्वी व्हावी आणि अशा अनेक वाऱ्या त्यांच्या हातातून घडाव्यात, त्यांच्या व्हाव्यात ही ईश्वरचरणी आमची खरंच प्रार्थना आहे. शुभेच्छा म्हणून बागेतच आलेलं एक छानसं गुलाबाचं फूल तोडून सानवीच्या हाताने आम्ही आजीला देव केलं. आजीने पटकन ते वेणीला लावून घेतलं. नातीकडून मिळालेली छान शुभेच्छा म्हणावी लागेल. आम्ही सगळेच जण जिथं दिंडी थांबलेली होती अशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तिथून पुढे मग त्या दिंडीमध्ये मम्मी आणि त्यांची बहीण सामील होणार आहे. आणि खरंच उत्सुकता आहे. हे बघा, इथे काही लोकांनी झोपण्यासाठीची तयारी करून दिलेली आहे. शिर्डी पंढरपूर वारी आहे आणि जवळजवळ 60 वर्षापासून ही वारी अविरत चालू आहे. तिथे असलेल्या पादुका ज्या होत्या त्यांचं दर्शन घेतलं आम्ही. खूप प्रसन्न वाटलं. तिथे कीर्तन चालू होतं, कीर्तनाचाही अनुभव घेतला. खरंच खूप छान वाटलं. प्रसन्न असं वातावरण होतं. तिथे ग्रामस्थ जे आहेत त्यांनी त्यांची सोय केलेली होती राहण्याची. अगदी शिस्तबद्धपणा हा ह्या दिंडीतून आम्हाला दिसला की सगळेजण पायी चाललेले होते तरीसुद्धा उभे राहिले. ते एक मंदिर आहे देवीचं, त्या ठिकाणी त्यांचं निवासाची सोय करण्यात आलेली होती आणि छान आहे. मंदिर पण प्रशस्त आहे, त्याचा सभामंडप पण छान आहे. तिथे दर्शन घेतलं. तिथं आम्हाला एक बारवसुद्धा दिसली. नैतिकला पहिल्यांदाच आम्हाला बारव दाखवता आली. बारव कशी असते ती, त्याला छानशा पायऱ्या देखील होत्या आणि समोर असं सुंदरसं त्या विहिरीचं दगडी बांधकाम सगळं बघायला मिळालं. शिराढोण गाव जे आहे तिथं त्यांचा हा मुक्काम होता आणि अतिशय प्रशस्त असा तो परिसर आहे. ते छान अशी सोय होणार आहे. पावसाने साथ द्यावी आणि कमी पाऊस यावा म्हणजे ह्या वारकऱ्यांचं छानपैकी जाणं होईल. सर्वांनी पुन्हा एकदा त्यांच्या पाया पडले. नैतिक, सानवी, हे मी सुद्धा, आणि दर्शन घेऊन त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांची यात्रा सुखरूप हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.